देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेलाय। एकाच कुटुंबातील 4 जण मृतावस्थेत आढळल्यानं परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालंय। 2 निरागस मुलांचाही मृत्यू झाल्यानं घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे। 40 वर्षीय गोविंद बाळू शेवाळे हे गरफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले, तर त्यांच्या पत्नी कोमल गोविंद शेवाळे वय 35, मुलगी खुशी 8 वर्ष आणि धाकटा मुलगा श्याम 1.5 वर्ष यांचे मृतदेह घरातील पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आले। 3ही जणांचे मृतदेह पाहता मृत्यू कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय। घटनास्थळाचं स्वरूप पाहता ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झाला। गोविंद शेवाळे यांनी प्रथम स्वतः गळफास घेतला की आधी इतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाहीये। घटना समजताच देवळा पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील फुले माळवाडी येथे दाखल झाली असून घरातील सर्व बाबींचा सखोल तपास केला जातोय। पोलीस या प्रकरणाचा गुन्हेगार कोण, कौटुंबिक कलह, आर्थिक ताणतणाव की वैद्यकीय कारण अशा सर्व बाजूंनी तपास सुरू केला। जी प्राथमिक माहिती मिळत असली तरी मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। या संपूर्ण घटनेनं फुले माळवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली। 2 निरागस मुलांचा मृतदेह पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं यावेळी बघायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, देवळा।